तळेगाव गावातील या CSC केंद्राला आज मी या ठिकाणी भेट दिलेली आहे। भेटीचा उद्देश नेमका काय आहे तो मी थोडक्यात तुम्हाला सांगतो। केंद्र शासनाकडून ॲग्रीस्टॅक नावाची एक शेतकऱ्यांसाठीची योजना या ठिकाणी सुरू झालेली आहे। या योजनेअंतर्गत आपल्याला प्रत्येक शेतकऱ्याची नोंदणी ही आपल्याला CSC केंद्र चालकांकडे करायची आहे। म्हणजे आपल्याकडे आता 7/12 संगणकीकरणाच्या अनुषंगाने सर्व जे आपले 7/12 किंवा 8 आहेत ते आता ऑनलाईन झालेले आहे, बरोबर। तर या ॲग्रीस्टॅक योजनेच्या अनुषंगाने आपल्याला प्रत्येक आपल्या जो शेतीचा जो 7/12 आहे तर आपला जो शेतीचा 7/12 आहे तो आपल्याला त्या आधार कार्डशी आपल्याला लिंक करायचा आहे। तर अशी ही शासनाची महत्त्वाची योजना आहे। या योजनेसाठी शासनाने आपल्याला विहित कालावधी याच्यामध्ये नेमून दिलेला आहे। आता आपल्या जामनेर तालुक्याचा जर आपण विचार केला तर जामनेर तालुक्यामध्ये साधारणतः 80 ते 85 हजार शेतकरी खातेदार आहेत। आणि ही योजना सुरू झाल्यानंतर या ॲग्रीस्टॅक योजनेच्या अनुषंगाने आपल्याला प्रत्येक शेतकऱ्याचा जो आधार क्रमांक आहे तो आधार क्रमांक आपल्याला आपला जो 7/12 आहे या 7/12शी लिंक करायचा आहे, अशी ही योजना आहे। कारण इथून पुढे काय होणार आहे, प्रत्येक शेतीच्या 7/12च्या अनुषंगाने शासनाच्या ज्याही वेगवेगळ्या योजना आहेत, म्हणजे कृषी विभागाच्या वेगवेगळ्या योजना आहेत, त्यानंतर महसूल विभागाच्या वेगवेगळ्या योजना आहेत शेतकऱ्यांसाठीच्या, तर या योजनेचा जर लाभ आपल्याला या माध्यमातून जर घ्यायचा असेल तर आपली नोंदणी ही या ॲग्रीस्टॅक योजनेमध्ये होणं खूप गरजेचं आहे। म्हणजे ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत जर तुमची शेतकरी म्हणून आपली जर नोंदणी त्या ठिकाणी झालेली नसेल, आपला मोबाईल क्रमांक आपल्या आधारशी लिंक नसेल किंवा आपला आधार क्रमांक जर आपल्या 7/12शी लिंक जर नसेल तर आपल्याला या कृषी विभागाच्या किंवा महसूल विभागाच्या ज्या योजना आहेत या योजनेचा लाभ आपल्याला त्या ठिकाणी मिळणार नाही। यामुळे आजच्या या व्हिजिटच्या अनुषंगाने या तळेगाव गावामध्ये मी ज्यावेळी व्हिजिट दिली आपल्या CSC केंद्र चालकांकडून, आता आपल्या या संपूर्ण जामनेर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशन जे आहे हे आपल्या सरकार केंद्रामध्ये आपलं सुरू झालेलं आहे। जामनेर तालुक्यामध्ये साधारणतः 80,000 शेतकरी खातेदार आहेत आणि आजपर्यंत जर आपण पाहिलं तर फक्त 2,000 खातेदारांची आपली नोंदणी या ठिकाणी झालेली आहे। मागच्या 3 ते 4 दिवसामध्ये आपल्याला जामनेर तालुक्यातील संपूर्ण 80 ते 85 हजार शेतकरी खातेदारांची या ॲग्रीस्टॅक सॉफ्टवेअरमध्ये आपल्याला त्या ठिकाणी नोंदणी करायची आहे। यामुळे जामनेर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना या निमित्ताने माझं आव्हान आहे की आपण आपल्या अधीनस्थ गावामध्ये जे आपले सरकार केंद्र आहे या आपले सरकार केंद्राला आपण तातडीने आपला आधार कार्ड आणि आपला आधारशी लिंक असलेला जो मोबाईल नंबर आहे या 2 गोष्टी घेऊन आपण केंद्र चालकाकडे उपस्थित राहायचं आहे। आपलं या ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्याचं जे रजिस्ट्रेशन आहे ते आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे। आपल्या मोबाईलवर आपला आधार क्रमांक टाकून ॲग्रीस्टॅक या योजनेमध्ये ज्यावेळी शेतकऱ्याचं रजिस्ट्रेशन होणार आहे तर त्याला 2 वेगवेगळ्या प्रकारचे OTP येणार आहे। ते OTP देखील आपल्याला आपल्या केंद्र चालकाला सांगायचे आहेत। त्या OTP सांगितल्यानंतर आपलं त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन जे आहे या ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत होणार आहे आणि सदरचं रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतरच आपल्याला कृषी किंवा महसूल विभागामार्फत शेतकऱ्यांसाठीच्या ज्या योजना आहेत या योजनांचे सर्व लाभ हे आपल्याला ऑनलाईन स्वरूपामध्ये त्या रजिस्ट्रेशन झाल्यानंतर हे आपल्याला मिळणार आहे। त्यामुळे जामनेर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना या निमित्ताने माझं आव्हान आहे की आपण सर्वांनी आपल्या नजीकच्या किंवा आपल्या गावामध्ये असणाऱ्या आपले सरकार केंद्रावर आपला आधार कार्ड आणि आपला आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर या 2 गोष्टी घेऊन आपण संबंधित केंद्र चालकांना भेटायचं आहे व आपलं ॲग्रीस्टॅक या योजनेचं जे आपलं रजिस्ट्रेशन आहे ते तातडीने आपण सर्वांनी पूर्ण करून घ्यायचं आहे। असं या निमित्ताने या आजच्या प्रेस नोटद्वारे मी सर्व जामनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना आवाहन करतो की आपण सर्वांनी आपलं या योजनेतलं जे रजिस्ट्रेशन आहे ते तातडीने पूर्ण करून घ्यावं। धन्यवाद। आलं लक्षात?